शहराचं नाव औरंगाबाद होतं, त्याचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं. मात्र आता पुन्हा एकदा चर्चा आहे ती म्हणजे खुलताबाद या ठिकाणचं नाव बदलण्यासंदर्भात. खुलताबादचं नाव रत्नपूर करण्यात यावं आणि दौलताबादचं नाव देवगिरी करण्यात यावं ही मागणी आता केली जाते. आपल्यासोबत भाजप आमदार संजय केनेकर आहेत, जाणून घेऊयात. भाऊ, काय सांगाल? एक प्रमुख मागणी होती ती तुम्ही इच्छा पूर्ण केलेली आहे, ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर हे नाव तुम्ही साकारलं. मात्र त्यानंतर आता पुढची तुमची मागणी काय? कारण तुम्ही महत्त्वाची मागणी करताय. ही मागणी माझी नाही आहे, ही मागणी आम हिंदू जनमानसाची आहे की जी नावं आमची नाहीच आहे आणि ज्या मोगलांनी निजामानं आमच्या हिंदू संस्कृतीवर जखमा करून ठेवल्या त्या जखमा मिटवायच्या, त्या मोगलाच्या आणि निजामाच्या खुन्या पुसायच्या या भूमिकेतून खरं तर जी नावं जुनी होती ती नावं परत राहिली पाहिजे या भूमिकेतून काम करतो आहे. खुलताबादचं नाव रत्नपूर होतं आहे आणि दौलताबादाचं देवगिरी होतं आहे. तर ही नावं असली पाहिजे, आमचा इतिहास झाकला गेला नाही पाहिजे, ही भूमिका आहे, बाकी काही नाही. बरं, आपण पाहिलं की छत्रपती संभाजीनगर हे नाव होत असताना या ठिकाणी विरोधही भरपूर झालेला होता. त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा विरोधाला सामोरं जावं लागेल, कारण नाव बदलून काय होतं, इतिहास पुसला जातो का, ही सुद्धा प्रतिक्रिया विरोधकांची आहे. विरोधक कोण आहे? विरोधक ते सगळे MIMचे हस्तक आहे. हेच विरोध करता, दुसरं कोण विरोध करणार आहे? कोणाला कोणत्याच सर्वसाधारण मुस्लिमाला औरंगजेबशी काही घेणं देणं नाही. औरंगजेब क्रूर शासक होता, त्यांनी कोणता मुस्लिम धर्म पाळला आणि त्यामुळं त्याच्याशी कोणाला काही घेणं देणं नाही. पण MIM याचं राजकीय भांडवल करू इच्छिते. आम्ही तर आमच्या इतिहास जो आहे तो खऱ्या अर्थानं जनतेसमोर आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. बरं, वक्फ दुरुस्ती बिल जे आलं त्यानंतर एक विरोध पाहायला मिळतो आहे. तुम्ही हे जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यासाठी बिल आणलेलं आहे असा आरोप जलील यांनी केलेला आहे. तुम्हाला फक्त तेच सॉफ्ट टार्गेट मिळतं म्हणून तुम्ही त्यांच्या बिलासंदर्भात किंवा त्यांच्या संदर्भात गरळ ओकताय. खरं तर जलील आणि जलीलचे नेते हे सगळे या वक्फच्या प्रॉपर्ट्यामध्ये अडकलेले आहे आणि यांच्या हस्तकांनी सर्वात जास्त प्रॉपर्ट्या त्यांच्याकडे बळकवलेल्या आहे आणि त्यामुळे दूध का दूध आणि पाणी का पाणी या वक्फ बिलमुळे होणार आहे. गरीब मुसलमानांच्या जमिनी यांनी हळकल्या. गरीब मुसलमानाला खऱ्या अर्थानं जी सोयीसुविधा दिल्या पाहिजे होत्या वक्फच्या माध्यमातून त्या काही दिल्या गेल्या नाही आणि या चोरांच्या तोंडात जमिनी आहेत. त्याबरोबर या वक्फ बिलमुळे यांचे कपडे निघणार आहे या वक्फ बिलमुळे, म्हणून हे घाबरलेले आहे. यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे या वक्फ बिल पास होण्याने. बरं, तुम्हाला असं म्हणायचं आहे का वक्फ बोर्डाच्या जमिनी जलील आणि त्यांची नेते यांनी त्या लाटलेल्या आहेत का कोणत्या राजकीय नेत्यांनी लाटल्या? अहो, हे समोरच झालेलं आहे ना. यांचा थैथयाट त्याच्यामुळं आहे. यांचे सगळे हस्तक इम्तियाज जमीलचे हस्तक आणि MIMचे सगळे हस्तक या जमिनी सातत्याने यांच्या पायाखाली आहे आणि त्यामुळं यांचे थैथयाट चालू आहे. यांच्या नेतृत्वात काही माणसं या जमिनीच्या वर अतिक्रमण करून बसले. बरं, आपण या ठिकाणी पाहताय की वक्फ बोर्डाच्या जमिनी हे स्वतः MIMचे नेते किंवा त्यांच्या इतर नेत्यांनीसुद्धा लाटल्याचा आरोप भाजप आमदार संजय केनेकर यांनी केलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे आणखी एक प्रश्न उपस्थित केला जातो, त्या म्हणजे या जमिनी काही राजकीय नेत्यांनी लाटल्याचा आरोप देखील केला जातो आणि अशामध्येच MIMच्या नेत्यांवर आता हा आरोप केला जात आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.